Hello students, welcome you all in basic science chemistry lecture. In previous lecture, we have discussed about paint. What are the purpose of applying paint? What are the characteristics of paint? That part we have covered in previous lecture. And in previous lecture, we have discussed that what is the main constituents which is responsible for color is the pigment, and because of pigment different types of color is obtained. That part we have discussed. That table, white color is because of white lead, zinc oxide, lithophone, titanium oxide. Red color is because of red lead, ferric oxide, Venetian red, chrome red. Green color is because of chromium oxide. Blue color is because of Prussian blue, carbon black, brown umber. These are the chemicals which gives a particular color to the paint. That is called as pigment. Pigment is the main constituents which is present in the paint which gives color to the paint. Then second part we have discussed, that is drying oil. Drying oil is the main film forming constituents which is present in the paint. When it reacts with oxygen, it will form stable non-porous oxide film and a coating is developed on the surface where paint is applied. Next constituents, that is volatile oil, which is also called as thinner. It is volatile. Volatile म्हणजे काय, जे इझिली नॉर्मल टेम्परेचरला इव्हॅपोरेट होते, ज्याचा बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहे. नॉर्मल टेम्परेचरला ते लिक्विड फॉर्म मध्ये गॅस फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. फॉर एक्झाम्पल, रस्त्यावरती आपण जर बघितलं, जर पेट्रोल आणि जर पाणी रस्त्यावरती जर पडलेलं असेल तर काही वेळानंतर आपल्याला असं दिसतं की पेट्रोल जे आहे ते तिथं नाहीच राहिलं असतं, पण पाणी तुम्हाला तिथं बराच वेळ दिसतंय. कारण पाणी हे व्होलाटाईल नाहीये इतकं जितकं तुमचं पेट्रोल आहे. पेट्रोल खूप व्होलाटाईल आहे, त्यामुळे ते पेट्रोल सहजपणे नॉर्मल टेम्परेचरला त्या लिक्विड फॉर्म मधनं गॅसेस फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं बिकॉज ऑफ दॅट व्होलाटाईल नेचर. आपण म्हणतो व्होलाटाईल ऑइल. मग तुमच्या पेंटमध्ये आपण काही व्होलाटाईल केमिकल टाकतो. सर तुम्ही म्हणणार, सर ते जर व्होलाटाईल आहे, इव्हॅपोरेट होत आहे, मग ते आपण का टाकायचे पेंटमध्ये, का त्याची गरज आहे टाकण्याची, ते तर उडून जात आहे. आपण साध्या मराठी भाषेत काय म्हणतो, व्होलाटाईलला जे सहजपणे उडतंय किंवा जे इव्हॅपोरेट होते त्याला म्हणतोय व्होलाटाईल. मग ते सहजपणे इव्हॅपोरेट होते असं केमिकल आपण का टाकायचं, त्याचं मेन कारण आहे त्याचे फंक्शन्स. व्होलाटाईल ऑइलचं मेन फंक्शन काय, त्यातलं एक सर्वात महत्वाचं फंक्शन जे आहे व्होलाटाईल ऑइलचं, दॅट इज इट रिड्यूस विस्कॉसिटी ऑफ पेंट फिल्म. तुमची काय पेंटची जी फिल्म आहे त्या पेंट फिल्मची विस्कॉसिटी रिड्यूस करण्यासाठी आपण त्याचा यूज करतोय. इट रिड्यूस विस्कॉसिटी ऑफ पेंट फिल्म. आता विस्कॉसिटी म्हणजे काय, विस्कॉसिटी म्हणजे ॲबिलिटी टू रेझिस्ट द फ्लो. बरं आपण म्हणतो आधी कन्सेप्ट काय, एक साध्या सिंपल भाषेत समजून सांगतो. समजा भिंतीवरती तुम्ही एक प्लेन वॉल असेल, त्या वॉलवरती तुम्ही जर एक थेंब वॉटर आणि एक थेंब सॉस जर त्याच्यावरती टाकलं, भिंतीवरती पडलंय, आणि थोड्या वेळ तुम्ही बघितलं काय होते, ते वॉटर जिथं आपण थेंब टाकलंय तिथलं खाली ड्रॉप डाऊन होते. पण वॉटर पण लिक्विड आहे, ते सॉस आहे ते पण लिक्विड आहे, पण जर वॉटर आणि सॉस दोघांची आपण तुलना केली तर वॉटर सहजपणे खाली येते, सॉस तितक्या रॅपिडली खाली येत नाही. कारण ते जे काही सॉस आहे त्याची विस्कॉसिटी जास्त आहे, म्हणजे त्याची त्या जागेवर राहण्याची क्षमता त्याला म्हणतोय. रेझिस्ट टू फ्लो, जिथं आहे तिथे थांबणार आहे, तिथं मी खाली जाणार नाही. द ॲबिलिटी ऑफ दॅट लिक्विड टू रेझिस्ट टू अपोज टू फ्लो इज कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. अँड viscosity of the paint is reduced by using thinner. मग तुम्ही म्हणाल विस्कोसिटी कमी झाली तर काय फायदा होतो पेंटला. जर पेंटची विस्कोसिटी कमी झाली तर पेंट काय होईल, ज्यावेळेस आपण अप्लाय करू त्यावेळेस तो सहजपणे ड्रॉप होईल खाली आणि तो स्प्रेड होईल इझिली. म्हणजे आपला पेंट अप्लाय करणं शक्य होतं जर विस्कोसिटी कमी झाली तर. मग पेंट आपल्याला सहजपणे अप्लाय करता यावा म्हणून त्याची आपण काय करतोय, विस्कॉसिटी कमी करतोय. अँड टू रिड्यूस द विस्कॉसिटी वी आर ऍडिंग द केमिकल विच आर व्होलाटाईल इन नेचर, विच इव्हॅपोरेट इझिली
such a chemical which evaporates easily is called as volatile oil. त्यांना म्हणतो आपण volatile oil. They reduce the viscosity of paint film. अजून जे काही फंक्शन आहेत, तुमची काय फिल्म फॉर्मिंग मी सांगितलं की ड्राइंग ऑइल काय करतोय, एक ऑक्साईडची फिल्म फॉर्म करतोय. तर तुमचे जे काही फिल्म फॉर्मिंग कन्स्टिट्युएंट्स आहे त्यांना डिझॉल्व्ह होण्यासाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये तुमचा volatile ऑइल हेल्प करतोय. दे हेल्प इन ड्राइंग ऑफ फिल्म बाय इव्हॅपोरेशन. एकदा आपण अप्लाय केला ते सहजपणे इव्हॅपोरेट होत आहे आणि तुमची जी काही फिल्म आहे ती लवकर फॉर्म होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये तुमच्या पेंटची इलॅस्टिसिटी ते वाढवण्यासाठी मदत करतं. इट इन्क्रीज इलॅस्टिसिटी ऑफ पेंट फिल्म. आता इलॅस्टिसिटी वाढवतं म्हणजे काय होतं बघा, लक्षात इकडे. समजा तुम्ही एखाद्या मेटल सरफेसवरती पेंट अप्लाय केलाय, लोखंड असेल, लोखंड काय होते विंटर पोझिशन मध्ये जे टेम्परेचर जेव्हा कमी असतं तेव्हा ते स्लाइटली कॉम्प्रेस होतं आणि टेम्परेचर वाढल्यावर स्लाइटली इलॉंगेट होतं किंवा आपल्याला काही बेंड केलं. पण जर त्या मेटल सरफेसवरती जर आपण पेंट अप्लाय केला असेल आणि तो पेंट जर फ्लेक्झिबल नसेल, म्हणजे आपल्याला म्हणतो इलेक्ट्रिक नेचर असेल, म्हणजे आपण जर थोडं स्ट्रेच केलं तो पेंट पण स्ट्रेच झाला पाहिजे काही प्रमाणात. आपण कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला तो पेंट पण काही प्रमाणात कॉम्प्रेस झाला पाहिजे. जर असं झालं नाही तर काय होईल, ज्यावेळेस आपण कॉम्प्रेस करू तो पेंट काय होईल, त्या सरफेसवर आणणार नाही, तो खाली पडून जाईल. बरोबर. किंवा स्वेलिंग होऊ शकते. जर आपण जर बेंड केलं तर स्वेलिंग होऊ शकते. त्यामुळे तुमच्या पेंटला काही प्रमाणामध्ये इलॅस्टिसिटी पाहिजे. मग इलॅस्टिसिटी वाढवण्यासाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये तुमचं व्होलाटाईल ऑइल हेल्प करते. इट विल हेल्प टू इन्क्रीज द इलॅस्टिसिटी ऑफ पेंट फिल्म. माझा एक्झाम्पल कोणते कोणते आहेत व्होलाटाईल ऑइलचे? टर्पेंटाईन, मिनरल स्पिरिट, बेन्झीन, डायपेंटीन, नॅफ्था, टोल्यूल, झायलॉल, मेथिलेटेड नॅफ्थॅलिन, केरोसिन आर द एक्झाम्पल ऑफ व्होलाटाईल ऑइल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चॅप्टर मध्ये थोडासा डिफिकल्ट पार्ट फक्त एकच असेल की तुम्हाला हे नावं बऱ्यापैकी लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलं एक्झाम्पल आहे, कोणतं आपण थिनर मध्ये काय वापरतोय. आणि बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न या टॉपिकवर असेल तो म्हणजे व्हॉट इज द मेन रोल ऑफ व्होलाटाईल ऑइल, दॅट इज टू रिड्यूस द विस्कॉसिटी. विस्कॉसिटी कमी करायचं मेन काम कोण करतंय? तुमचं व्होलाटाईल ऑइल करते. इट रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ पेंट फिल्म. दॅट इज द मेन रोल ऑफ थिनर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजतंय तुम्हाला की व्होलाटाईल ऑइलचं काम काय? विस्कोसिटी कमी करायची, इलॅस्टिसिटी काय प्रमाणात वाढवायची, इव्हॅपोरेट झाल्यामुळे ड्राईंग फिल्म तुमची जी फिल्म फॉर्म होती ती लवकर ड्राय होते, म्हणून आपण ऍड करतोय थिनर. त्यातला महत्वाचा रोल काय? टू रिड्यूस द विस्कॉसिटी सो दॅट पेंट कॅन बी अप्लाय इझिली. आपण ज्यावेळेस पेंटिंग करणार आहे त्यावेळेस तो सहजपणे अप्लाय झाला पाहिजे, सहजपणे तो स्प्रेड झाला पाहिजे. नाही तर आपण ब्रश फिरवला तो ब्रश चिपकून बसेल किंवा प्रॉपरली आपल्याला पेंटिंग करणं शक्य होणार नाही जर विस्कॉसिटी खूपच चेंज झालेली असेल तर. बरोबर. विस्कॉसिटी जर कमी झाली खूपच तर असं होऊ शकतं. म्हणून तुमच्या पेंटची विस्कॉसिटी कशी पाहिजे? कमी पाहिजे, जेणेकरून तो सहजपणे स्प्रेड होईल आणि तुम्हाला पेंट अप्लाय करणं शक्य होईल. नेक्स्ट बघूयात आपण नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज नेक्स्ट constituents which are present in the paint is dryer. ड्रायर नाव दिलेले. बऱ्याचदा काय होतं, आपण जो पेंट अप्लाय करतो तो पेंट लवकर ड्राय होत नाही. काही ठिकाणी अशी पण कंडिशन असते की आपल्याला तो पेंट लवकर ड्राय व्हायला पाहिजे याची गरज असते. बट टू ड्राय दॅट पेंट इझिली वी रिक्वायर सम ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट. ऑक्सिजन कॅरियर म्हणजे काय? ते ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट काय करताय? तुमची जी काही रिॲक्शन असते, कोणती रिॲक्शन? ड्राइंग ऑइल react with oxygen to form a oxide film. ही जी काही रिॲक्शन आहे या रिॲक्शन मध्ये ऍज अ कॅटलिस्ट म्हणून काय काम करतोय तो? तुमचा ड्रायर काम करतोय. इट विल
act as a oxygen carrier catalyst, accelerate the drying of film through oxidation, polymerization and condensation. त्यामुळे काय होतं की तुमचा जो पेंट आहे तो लवकर ड्राय होतो. तिची रिॲक्शन आहे, ज्यावेळेस तुम्ही पेंट अप्लाय करतात आणि ऑक्साईडची फिल्म फॉर्म होते त्यावेळेस रिॲक्शन काय होती विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पेंटचा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन ऑक्साईडची फिल्म फॉर्मेशन होते. आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी आपण जे कॅटलिस्ट वापरतोय दॅट कॅटलिस्ट इज नथिंग बट अ ड्रायर. आणि रिॲक्शनचा रेट वाढला म्हणजे पेंट काय होणार तुमचा लवकर ड्राय होईल, म्हणून त्याला नाव काय ड्रायर. कुठले कुठले केमिकल वापरतो आपण, हेवी मेटॅलिक सोप लाईक लिनोलेट, रेझोनेट, टंगस्टेट, नॅफ्थेनेट ऑफ कोबाल्ट, मॅग्नीज, लेड अँड झिंक आर यूज ॲज अ ड्रायर. What are the function? They improve the drying quality of paint film. It act as oxygen carrier catalyst. जे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. हा यूज ऑफ ड्रायर शुड बी अवॉइडेड. पेंट ड्राय व्हायची मदत करतोय म्हणून जास्त ड्राय टाकायचं नाही, कारण जास्त ड्राय आपण टाकलं तर आपली फिल्म खूप हार्ड आणि ब्रिटल म्हणजे सहजपणे तुटू शकते किंवा त्याला क्रॅक डेव्हलप होऊ शकतो. त्यासाठी कॉलेज ब्रिटल, साध्या मराठीत काय म्हणतो आपल्याला ठिसूळ, सहजपणे फुटणारी किंवा क्रॅक किंवा तडा जाईल असं होऊ शकतं जर ड्रायर जास्त प्रमाणात असेल तर. त्यामुळे ड्रायर कमी पाहिजे, जास्त प्रमाणात ड्रायर टाकू शकत नाही. नेक्स्ट आपला आहे एक्सटेंडर. नाव सांगते एक्सटेंड करायचंय, वाढवायचंय, फुगवायचंय, भरायचंय, पण किंमत नाही वाढली पाहिजे. म्हणजे काय, पेनची किंमत कमी व्हायला पाहिजे, क्वालिटी थोड्या प्रमाणात सुधारली पाहिजे, पण किंमत वाढायला नको. त्यामुळे असे मटेरियल जे इनर्ट आहे, जास्त फरक पडत नाही, पण ती काही प्रमाणामध्ये तुमच्या पेनची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी मदत करत आहे. These are nothing but a cheaply available material which help to improve the quality of paint. स्वस्तात मिळणारे मस्त घटक जे टाकल्यानंतर तुमच्या पेंटची क्वालिटी वाढते काही प्रमाणात, पण स्वस्तात मिळाल्यामुळे व्हॉल्यूम वाढतो आणि तुमची किंमत काही प्रमाणात कमी व्हायला मदत होते. इट इन्क्रीज द व्हॉल्यूम, इट एक्सटेंड द व्हॉल्यूम, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटेंडर. म्हणतो काय म्हणतो आपण एक्सटेंडर. दीज आर इनर्ट मटेरियल विच इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ पेंट. आता कोणते कोणते केमिकल आहे जे आपण एक्सटेंडर म्हणून वापरतोय, दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, बेरियम सल्फेट, टॅल्क, asbestos, सिलिका, जिप्सम, स्लेट पावडर, चायना क्ले, magnesium silicate, diatomite clay are the extender which help to improve the properties of paint. They reduce the cost of paint, provide the covering power to the paint, material with low refractive index, and they increase the durability of paint. तुमच्या पेंटची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी सुद्धा ते काही प्रमाणामध्ये मदत करतात. एक्सटेंडर सिंपल घटक. पुढचा बघूया आपण प्लॅस्टिसायझर. नाव सांगते प्लॅस्टिक. प्लॅस्टिक कसं असतं, फ्लेक्झिबल आहे, इलास्टिक नेचर आहे. मग तुमची जी काही पेंटची फिल्म आहे ती कशी पाहिजे, काही प्रमाणामध्ये इलास्टिक पाहिजे. इलास्टिक असेल तर तिला कुठल्या प्रकारचा क्रॅक डेव्हलप होणार नाही. टू प्रिव्हेंट क्रॅकिंग ऑफ द फिल्म अँड टू गिव्ह द इलास्टिक नेचर टू द पेंट फिल्म, we are adding some chemical which make the film slightly elastic. Such a chemical which make the oxide film slightly elastic are called as plasticizer. नाव काय म्हणतोय प्लॅस्टिसायझर. आता कुठले कुठले केमिकल आहे जे टाकल्यानंतर तुमच्या पेंट इलास्टिक नेचर होतो, त्याला काही प्रमाणामध्ये इलास्टिक नेचर आल्यामुळे क्रॅकिंग डेव्हलप होत नाही किंवा तुटत नाही किंवा क्रॅक डेव्हलप होत नाही. असे केमिकल कोणते कोणते, दॅट इज ट्रायफिनिल फॉस्फेट, ट्रायक्रिसाइल फॉस्फेट, ट्रायब्युटिल थॅलेट, डायअमाइल थॅलेट, डायब्युटिल टार्टारेट. बऱ्याचदा एक्झाम मध्ये जे एक्झाम्पल विचारलेले ते एक तर एक्सटेंडर आणि दुसरा आहे प्लॅस्टिसायझर. या दोघांचे एक्झाम्पल बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेले आहे. फ्रिक्वेन्सी सांगतो मी तुम्हाला की बऱ्याचदा प्लॅस्टिसायझर आणि एक्सटेंडर वरती एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलेले आहेत की कुठला केमिकल ऍज अ प्लॅस्टिसायझर म्हणून वापरला जातो. दॅट इज ट्रायफिनिल फॉस्फेट, ट्रायक्रिसाइल फॉस्फेट, ट्रायब्युटिल थॅलेट, डायअमिल
phthalate, dibutyl tartarate are the plasticizer. Last constituents which is present in the paint, that is anti-skinning agent. It is added to the paint to prevent gelling and skinning of the paint film. जेल फॉर्मेशन होणे किंवा स्किनिंग होणे म्हणून आपण काय केमिकल टाकतो, त्याला म्हणतो आपण अँटी स्किनिंग एजंट. स्किनिंग होणे म्हणून टाकतोय अँटी स्किनिंग एजंट. एक्झाम्पल कोणतं आहे? पॉलीहायड्रॉक्सीफिनॉल इज यूज एज अ अँटी स्किनिंग एजंट. समजते विद्यार्थी मित्रांनो? एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. आपण शिकलो की पेंट मध्ये काय काय पेंट असतं. पहिला होता पिगमेंट. काम काय होतं? पेंटचा कलर द्यायचा. दुसरं होतं ड्राइंग ऑइल. काम काय? ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करायचं, ऑक्साईडची फिल्म फॉर्मेशन करायची. तिसरा होता थिनर. काम काय? इव्हॅपोरेट होतोय आणि पेंटची विस्कोसिटी कमी करतोय, त्यामुळे तुम्ही पेंट सहजपणे अप्लाय करू शकतात. नंतर होता ड्रायर. पेंट अप्लाय केलाय पण पेंट लवकर ड्राय होत नाही, मग काय होतं? आपण ड्रायर ऍड करतोय. ड्रायर ऍड केल्यावर काय होतं? पेंट सहजपणे ड्राय होतो. पुढचा घटक काय? एक्सटेंडर. स्वस्तात मस्त मटेरियल जी पेंटची क्वालिटी वाढवते आणि व्हॉल्यूम पण वाढवते. व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याची किंमत कमी होते. दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटेंडर. लास्ट वन इज प्लास्टिसायझर. सेकंड लास्ट सॉरी प्लास्टिसायझर काय करतोय? प्लास्टिक नेचर तुमच्या पेंटला देतोय. त्याच्यामुळे काय होतंय? इलॅस्टिक नेचर, इलॅस्टिसिटी टू द पेंट अँड प्रिव्हेंट क्रॅकिंग ऑफ द पेंट फिल्म. पुढचा आहे अँटी स्किनिंग एजंट. जेलिंग किंवा स्किनिंग फॉर्मेशन होऊ नये म्हणून आपण जे केमिकल ऍड करतो त्याला म्हणतो आपण अँटी स्किनिंग एजंट, विच इज पॉलीहायड्रॉक्सीफिनॉल. लास्ट इयरला एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता, विच केमिकल इज यूज एज अ अँटी स्किनिंग एजंट. ठीक आहे, समजते? पुढचा आहे स्पेशल पेंट. स्पेशल पेंट म्हणजे काय? कोणते पेंट आपण कुठे वापरतोय त्यानुसार त्याचे काही टाईप पडताय. त्यात बघा, पहिला आहे लॅमिनेशन पेंट. ज्याला आपण झिंक सल्फेट, झिंक आणि कॅडमियम मिक्स करून यूज करतोय. प्रॉपर्टी काय? इट इज फ्लोरोसन्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युव्ही लाईट. फ्लोरोसन्स शाईन करत आहे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युव्ही लाईट. तर आता आपण लॅमिनेशन पेंट. तर काय असतं? झिंक सल्फेट, झिंक आणि कॅडमियम. नंतर हीट रेजिस्टंट पेंट. हीट रेजिस्ट करते. त्यात काय असतं? मेटॅलिक पावडर असते, अल्युमिनियम, झिंक, टीन, ग्राफाइट, टिटॅनिया अँड ऑक्साइड्स. टिटॅनियम ऑक्साइड ते कुठे वापरताय? हीट रेजिस्टंट. नाव सांगते. हीट रेजिस्टंट म्हणजे काय? हीट अपोज करणार. म्हणजे कुठे वापरतो आपण? जिथे आपलं हाय टेम्परेचर मशीन आहे, म्हणजे आपलं ओव्हन, एअरक्राफ्ट असेल किंवा कंबशन चेंबर असेल, तिथे आपण हिटिंग प्रोसेस करतोय, त्या ठिकाणी आपण वापरतोय हीट रेजिस्टंट पेंट. नंतर आहे सेल्युलोज पेंट. तर काय असतं? नायट्रोसेल्युलोज अँड सेल्युलॉइड विच इज यूज इन एरोप्लेन, मोटार, कार इंडस्ट्री. तिथे आपण वापरतोय सेल्युलोज पेंट. नंतर आहे अँटी फॉलिंग पेंट. लास्ट इयरला याच्यावरती प्रश्न विचारला होता, अँटी फॉलिंग पेंट कुठे वापरतात? जे आपले शिपचे पार्ट असतात, जे पाण्यामध्ये असतात, त्यांना गंज पकडू नये म्हणून आपण अँटी फॉलिंग पेंट यूज करतो, विच कंटेन पिगमेंट, मर्क्युरिक ऑक्साइड अँड क्युप्रस ऑक्साइड, यूज इन मरीन कन्स्ट्रक्शन. नंतर डिस्टेम्पर. आपण घरामध्ये वापरतो का? त्याला आपण चुना म्हणतो, व्हाइटनिंग. आपण जे चुना वापरतो, डिस्टेम्पर, व्हाइटनिंग किंवा चॉक पावडर. इट इज इन यूज इन प्लास्टर, सिमेंट, कॉन्क्रीट मध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये यूज करतो, प्लास्टर मध्ये. नंतर आहे सिमेंट पेंट. व्हाईट सिमेंट, हायड्रेटेड लाईम. सिमेंट पेंटचा फायदा काय? इट इज हॅव्हिंग गुड वॉटर प्रूफिंग कॅरेक्टर. वॉटर प्रूफिंग कॅरेक्टर त्याचं जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपण सिमेंट पेंट इथे यूज करतोय. नेक्स्ट आहे आपलं वॉटर रिपेलेंट पेंट, विच कंटेन ऑर्गॅनो इथॅक्सी सिलिकेन, ऑर्गॅनोक्लोरोसिलेन, गुड वॉटर रिपेलेंट प्रॉपर्टीज. काही केमिकलचे आहे जे नावं दिले, नावं तुम्हाला कळते. अँटी फॉलिंग पेंट कुठे वापरता आणि लॅमिनेशन पेंट कुठे वापरता, याच्यावरती एक्झाम मध्ये आतापर्यंत बऱ्याचदा 2-3 प्रश्न आलेला आहे. टॉपिक खूप सिंपल आहे, नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेवढं फक्त डिफिकल्ट पार्ट असेल तुमच्यासाठी, कुठला पेंट आपण कुठे वापरतोय. ठीक आहे,
आता बघूया आपण नेक्स्ट टॉपिक, दॅट इज व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे काय, कुठे आपण वापरतोय व्हॅनिश, वेअर वी यूज व्हॅनिश, कुठे वापरतो आपण, वेअर कुठे आपण वापरतोय बघा. बऱ्याच आपण बघतो की ऑफिसमध्ये काही टेबल्स असतात, ऑफिस टेबल्स ते कसे असतात, ऑफिस टेबल हे वुडनचे असतात, परंतु त्या वुडन सरफेस खूप शायनिंग आपल्याला दिसते. आणि तुम्ही ते लाकूड बघित असेल तर ते एवढं शायनिंग करत नाही, त्यावरती इतकी शायनिंग नसते. मग लाकडावरती शायनिंग नसते, पण आपण जी काही कोटिंग करतोय त्या कोटिंग मध्ये एक शायनिंग ऍपियरन्स होतं, किंवा ते लाकूड चमकताना आपल्याला दिसतं. बघा मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये टेबल असतात त्याच्यावर अशी कोटिंग केलेली असते, जी कोटिंग आपल्याला चमकताना दिसते. दॅट कोटिंग विच इज हॅव्हिंग ग्लोसी ऍपियरन्स, ग्लोसी म्हणजे चमकणार किंवा शायनिंग ऍपियरन्स असतं. दॅट कोटिंग विच इज हॅव्हिंग शायनी और ग्लोसी ऍपियरन्स इज कॉल्ड ॲज व्हॅनिश. काय म्हणतोय व्हॅनिश. आता व्हॅनिश इज नथिंग बट वुडन पॉलिश, बरोबर. आता व्हॅनिश कशापासून बनते, व्हॅनिश कलर कसा असतं, ट्रान्सपरंट असतं. मग आतमध्ये लाकूडचा कलर दिसतोय, त्याला कुठला स्पेसिफिक कलर नाही, म्हणजे व्हॅनिश मध्ये काय नाही, पिगमेंट हा घटक जो आहे जो पेंट मध्ये होता तो व्हॅनिश मध्ये नसतो. हा महत्वाचा प्रश्न. पेंट मध्ये कलर होता कारण पेंट मध्ये पिगमेंट होते, व्हॅनिश मध्ये पिगमेंट नसल्यामुळे त्याला कुठलाही कलर नसतो. आता व्हॅनिशचे पण डिफरंट टाइप ऑफ व्हॅनिश, दॅट इज ऑइल व्हॅनिश, स्पिरिट व्हॅनिश, टर्पेंटाईन व्हॅनिश अँड वॉटर व्हॅनिश. नॅचरल और सिंथेटिक रेझिन इन थिनर. ऑइल व्हॅनिश म्हणजे काय, तर काय असतं, रेझिन असतं. रेझिन इज अ मटेरियल विच इज प्रेझेंट इन द थिनर. इट इज यूज फॉर एक्सटिरियर ॲज वेल ॲज इंटिरियर वर्क. आता ऑइल व्हॅनिश जे आहे, एकदा आपण पेंट अप्लाय केला त्याच्या ऑक्साईडची फिल्म फॉर्म होते, आपण पेंट मध्ये शिकलोय. त्याच्यामुळे काय होते, कोटिंग तयार होते. त्यात आपण जे ऑइल वापरतोय ऑइल व्हॅनिश, ते ऑइल व्हॅनिश ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतोय आणि रिॲक्ट केल्यानंतर त्याची एक फिल्म फॉर्म करतोय विच इज ड्युरेबल, हार्ड अँड शायनिंग, दॅट इज लस्ट्रस, शाईन करते. अशी एक कोटिंग फॉर्म करते कोण, व्हॅनिश, विच रिॲक्ट विथ oxygen to form hard, durable, lustrous oxide film. Compared to a spirit varnish, oil varnish it requires more time to dry the oxide film. म्हणजे तुम्ही जी ऑक्साईडची फिल्म फॉर्म होते ती ऑक्साईडची फिल्म लवकर ड्राय होत नाही. त्या ड्राय होण्यासाठी त्याला भरपूर वेळ लागतोय ऑइल व्हॅनिशला. याचं एक्झाम्पल आहे कोपल व्हॅनिश. लास्ट इयरला एक्झाम मध्ये हा प्रश्न विचार होता, कोपल व्हॅनिश कंटेन. कोपल व्हॅनिश मध्ये काय असतं, कोपल इन विच ऑइल, दॅट इज लिनसीड ऑइल. सेकंड आहे अंबर. आर द नेम ऑफ केमिकल. कोपल व्हॅनिश कसं म्हणलं असतं, कोपल इन लिनसीड ऑइल. एक्झाम्पल ऑफ ऑइल व्हॅनिश. दुसरा आहे स्पिरिट. स्पिरिट व्हॅनिश. स्पिरिट जे आहे ते कम्पेअर टू ऑइल व्हॅनिश सहजपणे ड्राय होतं. तर ड्राईंगचा जो टाइम आहे कम्पेअर टू ऑइल व्हॅनिश, द ड्राईंग टाइम फॉर स्पिरिट व्हॅनिश इज व्हेरी लेस. खूप लवकर ते ड्राय होतं, आपण अप्लाय केलं तर सहजपणे ते ड्राय होतं. परंतु कम्पेअर टू ऑइल व्हॅनिश इथे जी काही फिल्म फॉर्म होते त्या फिल्मला इतकी इलॅस्टिक नेचर नसतं, ब्रिटल म्हणतो आपल्याला, ते सहजपणे तुटतंय. दॅट इज फिल्म फॉर्म इज ब्रिटल कम्पेअर टू ऑइल व्हॅनिश. आता कुठे वापरतो आपण, पॉलिशिंगसाठी वूड फर्निचरमध्ये. ते स्वस्तात मस्त आपल्याला वस्तू मिळतात मार्केटमध्ये, बऱ्याच आपण बघतो रेडीमेड फर्निचर मिळतं त्याची किंमत कमी असते. तिथं ते शायनिंग यायला पाहिजे, टिकते आणि टिकतं घरी बघत बसेल कस्टमर. असे काही ठिकाणी ते स्पिरिट व्हॅनिश वापरतात
आणि सहजपणे पेंट लवकर ती कोटिंग ड्राय होते, पण ती लवकर ब्रेक व्हायची शक्यता असते. दॅट इज स्पिरिट व्हॅनिश. नंतर लॅक अँड शेलॅक. शेलॅक इन अल्कोहोल इज अन एक्झाम्पल ऑफ स्पिरिट व्हॅनिश. नंतर आहे टर्पेंटाईन. टर्पेंटाईन आपण वापरतोय तिथे, बरोबर. तिथे आपण वापरतो रोझिंग, गम, डॅमर, मॅस्टिक इज यूज इन टर्पेंटाईन. दॅट इज टर्पेंटाईन व्हॅनिश. नंतर नेक्स्ट टाईप आहे वॉटर व्हॅनिश. तर काय होतं, आपण शेलॅक इन हॉट वॉटर आपण मिक्स करतोय. बोरॅक्स, पोटॅश, सोडा इज ऍडेड टू डिझॉल्व द सोडा और शेलॅक्स. शेलॅक डिझॉल्व करण्यासाठी आपण काय करतोय, बोरॅक्स, पोटॅश और सोडा इज ऍडेड टू डिझॉल्व द शेलॅक. थेरॉटिकल पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, समजण्यासाठी काय अवघड नाही, फक्त तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रॉपर रिडिंग केलं तर सहजपणे तुम्हाला तो लक्षात राहू शकतो. एकदम सिंपल पार्ट आहे वॉटर व्हॅनिश. आता ते तुमचं व्हॅनिश आहे, व्हॅनिश जे व्हॅनिश आहे त्याचे रेझिन असतं. त्याचे दोन टाईप आहे, नॅचरल आणि सिंथेटिक. व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्स ऑफ व्हॅनिश. आपण बघितलं की पेंट मध्ये काय होतं, पिगमेंट होतं, ड्राईंग ऑइल होतं, थिनर होतं. पेंट मध्ये पिगमेंट, ड्राईंग ऑइल, थिनर, ड्रायर, एक्सटेंडर, प्लॅस्टिसायझर, अँटी स्किनिंग एजंट इतके सारे कॉन्सिक्वेन्स प्रेझेंट होते पेंट मध्ये. आता आपण बघूयात की तुमच्या व्हॅनिश मध्ये काय काय प्रेझेंट आहे. नॅचरल रेझिन, शेलॅक. नॅचरल रेझिन म्हणजे काय, ते रेझिन जे आहे ते मटेरियल ते नॅचरली आपल्याला मिळते. नॅचरली ऑब्टेन मटेरियल इज कॉल्ड ॲज रेझिन. नॅचरल रेझिन इज अ नॅचरली ऑब्टेन मटेरियल, बरोबर. म्हणजे कोणते कोणते, शेलॅक, कौरी, रोझिन, कोपाल, डॅमर, मॅनिला आर द एक्झाम्पल ऑफ नॅचरल रेझिन. नंतर आहे सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे काय, आर्टिफिशियली ह्युमन मेड किंवा लॅबमध्ये आपण बनवलेले केमिकल, तर आपण म्हणतोय सिंथेटिक रेझिन. कुठले कुठले आहेत, फिनॉल अल्डिहाइड, अल्काइड्स, युरिया फॉर्मॅल्डिहाइड, टर्पिन आर द एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक रेझिन. याचं फंक्शन काय आहे, टू प्रोव्हाइड हाय रेझिस्टंट टू वेदर अँड केमिकल ऍक्शन. फिल्म फॉर्म करायची जेणेकरून ते तुमचं जे काही वूड सरफेस आहे तो वॉटर ऍब्सॉर्ब करणार नाही, त्याच्यावर कुठला केमिकलचा फरक पडणार नाही, असं मटेरियल म्हणजे रेझिन. परत पुन्हा काय, एक तर शायनिंग मिळाली पाहिजे, लस्टर, ते प्रोव्हाइड करायचं काम कोण करतंय, रेझिन. इट विल प्रोव्हाइड स्टॅबिलिटी टू हीट अँड लाईट. नंतर पुढचं आहे ड्राईंग ऑइल, जे आपण बघितलं होतं पेंट मध्ये, सेम. दे रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड फॉर्म स्ट्रॉंग फिल्म ऑफ ऑक्साईड. काय वापरतो आपण, लिन्सीड ऑइल, तुंग ऑइल. तुंग ऑइल इथं आपण वापरतोय. डिहायड्रेटेड कॅस्टर ऑइल, सोयाबीन ऑइल, फिश ऑइल, पेरिला आर द एक्झाम्पल ऑफ ड्राईंग ऑइल. जे आपण पेंट वापरतो ते काही प्रमाणात सेम आहे. सॉल्वंट, त्याला आपण म्हणतो थिनर. जे कसं आहे, ओलाटाईल आहे, पेंटची विस्कोसिटी, तुमच्या रेझिन व्हॅनिशची विस्कोसिटी काय करताय, कमी करते. कुठले कुठले, टर्पेंटाईन, पेट्रोलियम स्पिरिट, कोल, टार, नॅफ्था, केरोसिन, झायलॉल, टोलिल, ब्युटिल, इथिल अल्कोहोल, अमिल ऍसिटेट अँड ऍसिटोन आर द सॉल्वंट or thinner which are volatile which evaporate easily. इझिली इव्हॅपोरेट होत आहे. नंतर ड्रायर. ड्रायर म्हणजे काय, तुम्ही शिकलात, तुमचा पेंट लवकर ड्राय व्हावा म्हणून आपण जे ऍड करतोय ड्रायर. ते कोण कोण आहेत, लेड, कोबाल्ट, मॅग्नीज, टंगस्टेट ऑफ लिनोलेट, नॅफ्थनेट अँड रेझिस्टेट. आणि पुढचं जे आहे दॅट इज अँटी स्किनिंग एजंट. कुठला आहे, टर्शरी अमाइल, फिनॉल, गॉयकॉल आर द एक्झाम्पल ऑफ अँटी स्किनिंग एजंट. अँटी स्किनिंग एजंट जसं आपण पेंट मध्ये शिकलोय
काय प्रमाणात सेम आहे, फक्त इथं काय नव्हता, पिगमेंट नव्हता. ठीक आहे. रेझिन व्हॅनिश हा पार्ट तुम्हाला समजलाय. आता आपण बघूयात शेवटचा पॉइंट, पेंट आणि व्हॅनिश मध्ये फरक काय. बघा, पेंट इज अ मेकॅनिकल डिस्पर्शन मिक्सचर ऑफ वन और मोर पिगमेंट. त्यात काय प्रेझेंट आहे, पिगमेंट प्रेझेंट आहे. त्यात व्हॅनिश मध्ये काय प्रेझेंट आहे, पिगमेंट अब्सेंट आहे. पेंट आणि व्हॅनिश मध्ये फरक काय, पेंट मध्ये काय आहे, पिगमेंट आहे. याच्यामध्ये काय आहे, पिगमेंट नाहीये पण काय, रेझिन आहे. रेझिन इन ऑइल और थिनर इन बोथ. लक्षात इकडे, तुमच्या पेंट मध्ये काय होतं, पेंट मध्ये काय तुमच्या मेन पिगमेंट कशामध्ये, ड्राईंग ऑइल मध्ये. आणि इथे काय आहे तुमचं रेझिन इन ऑइल और थिनर किंवा बोथ. रेझिन इन ऑइल और थिनर और इन बोथ, that is vanish. Paint can be totally transformed into new look. कारण की जे आपण पेंटची कोटिंग करतोय त्याच्यामुळे काय होतं की एक ओपॅक किंवा अपारदर्शक फिल्म फॉर्म होते. बरोबर, ओपॅक फिल्म फॉर्मेशन होत नाही. बरोबर. प्रायमर कोट पेंट कोट इज युजली रिक्वायर्ड बिफोर अप्लाइंग टॉप कोट ऑफ पेंट. इथे काय होतं, व्हॅनिश कॅन बी डायरेक्टली अप्लाइड टू द सरफेस. इथे आपण काय करतो, बरं पेंटिंग करताना आपल्याला प्रायमर कोटिंग करतो. इथे पेंटला व्हॅनिश वापरताना आपल्याला काही कोटिंगची गरज पडत नाही. बरोबर. पेंट रिक्वायर लेस टाइम फॉर ड्राईंग, त्याला ड्राईंग साठी कमी लागतो. ब्रश ऑन ऑइल पेंट बेस कॅन टेक 8 hours टू ड्राय, whereas स्प्रेड ऑन पेंट मे ड्राय इन लेस दॅन 1 hour. व्हॅनिश कसं आहे, व्हॅनिश रिक्वायर लॉंग टाइम फॉर ड्राईंग. इट कॅन जनरली टेक अप 24 hours टू ड्राय. सॉरी, ड्राय व्हायसाठी व्हॅनिशला जास्त वेळ लागतो. पेंटला कम्पेअर टू व्हॅनिश कमी वेळ लागतोय. पेंट इज मोर प्रोटेक्टिव्ह, लॉंग लास्टिंग दॅन व्हॅनिश. व्हॅनिश आर लेस प्रोटेक्टिव्ह दॅन पेंट. दोघांमधला फरक, पेंट आणि व्हॅनिश. सर्वात महत्वाचा फरक काय लक्षात ठेवायचा, पॉइंट नंबर फर्स्ट. पेंट मध्ये काय असतं, पिगमेंट. पिगमेंट मध्ये काय आहे, कलर. आणि व्हॅनिश मध्ये काय आहे, पिगमेंट नाही. व्हॅनिश मध्ये काय आहे, रेझिन. त्यामुळे व्हॅनिशला कुठलाही कलर नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात. इथे आपला व्हॅनिश हा टॉपिक संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात. नेक्स्ट टॉपिक, पेंट संपलाय, व्हॅनिश संपलाय. आता आपण बघूयात इन्सुलेटर म्हणजे काय आणि ऍडेसिव्ह म्हणजे काय इन नेक्स्ट लेक्चर. तब तक ओके बाय, थँक्यू.